दारूबंदी हा योग्य निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे काही ठाणेदारांकडून उगाचच अन्य लोकांना टार्गेट करून कारवाई केली जाते। बल्लारपूर ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी मुजीर शेख जिंदावली शेख उर्फ भाईजी विरोधात आकसापोटी कारवाई केली। निखिल रणदिवे या दारू विक्रेत्याबाबत बल्लारपूर पोलिसांना वारंवार सांगून सुद्धा कारवाई करण्यात आली नाही। त्याउलट त्यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं, असा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केलाय की 5/7/2018 ला रणदिवे नावाच्या माणसाकडून 200 बॅग्स दारू पकडली आणि ही दारू पकडल्यानंतर त्याच्यावर केस केली। पण केस केल्यानंतर त्याचा जमानतीसाठी किंवा पोलिसाचा स्टे जो असतो, पोलिसांनी जे आपलं म्हणणं मानलं लेखी स्वरूपात ॲफिडेविट करून दिलं, त्यामध्ये त्या रणदिवेने कोणाचंही नाव घेतलं नाही अशा प्रकारचा ॲफिडेविट सिरस्करनी कोर्टामध्ये करून दिला। आणि त्यानंतर रणदिवेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांनी ह्या म्हणजे हप्ता बंद होतो पोलिसाचा करतो, पोलिसांची माहिती SP ला देतो म्हणून या माणसावर मुजीर शेखवर खोटा गुन्हा दाखल केला आणि खोटा गुन्हा दाखल करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं व जेलात पाठवला। याबाबत मुजीर शेख यांनी बल्लारपुरातील दारू तस्करांबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देत असल्यानं बल्लारपुरातील दारू तस्करांवर कारवाया केल्या जात होत्या। त्यामुळे ठाणेदारांचे हप्ते बंद झाल्याच्या रागातून ठाणेदारांनी आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अडकवल्याचा आरोप शेख यांनी केलाय। तसंच दारू विक्रेत्यांबद्दल माहिती देऊनही ठाणेदार कारवाईसाठी उदासीनता दाखवत असल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सुद्धा मुजीर शेख यांनी समाज माध्यमांवर टाकली आहे। 4 से 5 महीने से PA साहब को मैं हर इन्फॉर्मेशन दे रहा था, दारू बंद करने के लिए मदद कर रहा था। ठीक है, मेरे व्हाट्सएप के चैटिंग है, सब कुछ है। 5 महीने पहले निखिल रणदिवे की कोई गाड़ी पकड़ी, उसके अंदर में उसने क्या किया, 11 तारीख को मैंने SP साहब को और पालक मंत्री साहब को इनको मैंने लेटर भेजा हूँ, भैया इन लोगों के साथ में मेरे को जोड़ो मत, मेरे को कोई भी खोटा गुनाह डालना नहीं, ऐसा करके मैंने पूरी लिख के भेज दिया। फिर बल्लाशाह में जो पैसे खाते हैं उनके नाम मैं SP साहब को बोल दिया हूँ फ़ोन पे। SP साहब ने शाम में उनको बुला के चिल्लाए हैं, तुरंत सिरस्कर ने चिढ़ के मेरे ऊपर बिल्कुल 14 तारीख को निखिल रणदिवे के केस में अपने को आरोपी बना दिया। मैंने साहब को बोला, साहब ऐसा कैसा आप निखिल रणदिवे केस में आरोपी बना सकते? वो बोला नहीं मेरे को नहीं मालूम, देख लो, बोले ऐसा बोलकर चले गए।